बाबा बोलल्या गाड्या बघा, कधी सुटायच्या गाड्या सुटल्या, कधी सुटायच्या गाड्या, जाम गाड्या. मित्रांनो स्क्रीनवरती पाहू शकता बोनवल्या अड्ड्यात आणि आनंद घेताना शर्यतीचा पब्लिक सुद्धा इथे भरपूर जमा झाली आहे. तुफान असा मैदान भरलेलं आहे, स्क्रीनवरती पाहू शकता तुम्ही. आज गुढीपाडव्यानिमित्त बैलगाड्याची जंगी शर्यती बोनवल्या अड्ड्यात. सर्वप्रथम मित्रांनो, तुम्हाला गुढीपाडवाच्या म्हणजेच मराठी संस्कृतीनुसार नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आपल्या काव्यमधुरा चॅनलकडून. आणि मित्रांनो, सो आपल्या नेहमीप्रमाणे लॉगची सुरुवात जी होते, जी तुम्हाला आवडते अग्रीमॅन, त्या लॉगला आता आपण सुरुवात करणार आहोत. सो मित्रांनो नमस्कार. ना शक्तिमान, ना सुपरमॅन, ना स्पायडरमॅन, आय एम अग्रीमॅन म्हणजेच अग्रीमाणूस राजेश मात्रे आपला काव्यमुद्राज लॉगमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, आज गुढीपाडवानिमित्त बोनोली अड्डा भरला आहे आणि खूप प्रचंड असा भरला आहे. आपण जाऊन बघणार आहोत आणि नामांकित बैलांची हजेरी असणार आहे. मित्रांनो, याला म्हणतात नाद. आजच गाडी घेतल्याने बैलगाडाच्या मैदानात उतरलेली आहे. सो असा कुठे नाद असेल का? नवीन कोरी करकरीक गाडी मित्रा, व्यवस्थित लाव, बैला अशी येणार नाहीत अशी. सो चला आता आपण अड्ड्यात जाऊया आणि बघूया कोणती कोणती बैल आल्या. मित्रांनो, जसं अड्ड्यात एंट्री केली मला लांबूनच आल्या वरदान 50-50 दिसले. सो जाऊन बघूया. समोरून पहा मित्रांनो, वरदान 50-50. आणि परेश भंडारी दादांच्याच दावणीला जुना बैल शंकर 50-50, जो आधीपासून नाव करत आला आहे. शिवशंकरची शर्यत जमलेली आहे. पाण्याच्या ठिकाणी म्हणजे खदानी बोलतात, अशा ठिकाणी वरदान 50-50 शंकर 50-50 बांधलेले. थोडासा थंडावा फील होतो आहे. खूप गरमी आहे मित्रांनो, एवढी गरमी आहे काय सांगू. पण आपण फक्त मी झालो, सुरेश दातीलकर झालो, हा फक्त तुमचा नाद पुरवण्यासाठी एवढ्या उन्हामध्ये ताणामध्ये आम्ही यूट्यूबर्स येत असतो. आणि तुम्ही नक्कीच तेवढा सपोर्ट देत असता आम्हाला. इथे किती टेम्परेचर असते तुम्हाला आणि बैल प्रेमींनासुद्धा माहिती असतो. पण तुमच्यासाठी आम्ही आणि येतो आणि व्हिडिओ शूट करतो. सो नक्कीच भावांनो, जसं सपोर्ट देत आलं तसं सपोर्ट देत राहा. आज बघा सुरेश दातीलकर कधी कॅप मोस्ट ऑफ दी नसते, त्याचा हाच दुपट्टा असतो, काय बोलतो त्याला, गमछा असतो. पण तो आज टोपी पण घेऊन आला आहे आणि गमछाच बेकार आहे. इकडे बघ फोनवर डायरेक्ट आले. काय बोलता ना, हाय टेम्परेचर म्हणजे समजू शकता किती ऊन आहे. आणि आता वाजले किती जास्तीत जास्त 2:20. ओके, 2 वाजलेत आणि 2 वाजता एवढं ऊन आहे. नादासाठी नाही, ते तुमच्या आणि आमच्या नादासाठी. चला आता बघूया आपण आणखी कोणती बैल आहेत जाऊन मैदानात. मित्रांनो, बाजी 1001 सर्वांचा लाडका चाहता बाजी. सिकंदर 8181 आणि रायफल 8181 1 BHK फ्लॅटचा मानकरी ठरलेला सप्तहिंद केसरी रायफल 8181 त्याने 1 BHK फ्लॅट जिंकून दाखवून दिला की मी सुद्धा आपला 3 फेऱ्यामधला बेताज बादशाह आहे. आणि बिंजोडला सुद्धा नाव करतो आहे रायफल 8181. हॅलो, आता येता बैलांनी घेऊन येते तिथे बघ ते शतान. मित्रांनो, सिकंदर आणि रायफल 8181 घरचा साज धावणार आहे आणि विरुद्ध वरदान 50-50 आहे. शर्यत जमलेले आता निघाले. सो रायफल 81 आणि सिकंदर 8181 निघाले शर्यतीला.
सो मित्रांनो, गुढीपाडव्यानिमित्त बोवणेल्या अड्ड्यात पॉवर 003 आणि राजा 003ने सुद्धा हजेरी मांडलेली. ही दोन जोडी अशी आहेत की मागचा वर्ष यांनी दोन्ही जोडीने गाजवला होता आणि हा वर्षसुद्धा गाजवणार आहे पॉवर आणि राजा 003. दादासुद्धा बसलेले आहे. आणि मित्रांनो सांगितल्याप्रमाणे ये सूरज जातीलकडे जाऊ नये तर थोडं बाहेर. नेहमीप्रमाणे सांगितल्याप्रमाणे टिटवीची जागा ती नाहीतर ही ठरलेलीच असते. जेव्हा केव्हा यावेळी तुम्हाला टिटवी याच जागेवरती मित्रांनो दिसेल. सो राजा पॉवर आणि टिटवी आणि समोर कारगिल ग्रुपचा सुंदर. हे दुडणेकर कारगिल ग्रुपचा सुंदर नक्कीच नाव करतो मित्रांनो. कसा शांतते उभा आहे बघा. पण जेव्हा मैदानात जातो ना मित्रांनो, आपला जोश तिथे नक्कीच दाखवतो. मित्रांनो आपल्यासमोर आहे बच्चा, बिंजोडचा बादशाह बोललं तरी चालेल. बच्चाला जाईल त्या अड्ड्यात गुलाल घेऊन येणारा असा बच्चा बैल कृष्णा कटेकर यांचा. आणि आपल्यासमोर ब्लॉगर नयन कटेकरसुद्धा आहे. डेली ब्लॉगरमध्ये खूप प्रसिद्ध मिळवलं त्यांनी आणि बैलगाडा क्षेत्रामध्ये एक बैलगाडा मालक म्हणून सुप्रसिद्ध असा. दादा खालीच येत आहेत. नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. दादा काय बोलतो आज मैदानात बोनवले अड्ड्यात गुढीपाडव्यानिमित्त? आज नवीन नवीन बैला आणलीन, घाटावरची आणलीन, काही बैला. हां मजा येणार शर्ती बघायला. दादा आपला बच्चा बैलाबद्दल काय बोलाल? जमली शर्यत आपली. जमली का? नक्कीच प्रेमासाठी जमली शर्यत. पण बिनजोडचा म्हणजे शर्यत कमी हारणारा आणि जास्तीत जास्त गुलाल घेणारा असा बच्चा बैल. दादा आलेत का? कृष्णदादा आलेत? हां दादा बसलेत ते इथे समोर बसलेत दादा. सावली दादा बसलेले आहेत. सो घेऊया आपण नंतर जर आपली गाडी झाली तर नक्कीच दादा भेटूया. सो आता आम्ही निवांत बोलतो. भरपूर दिवसानंतर अड्ड्यात भेट झाली आमची. सो मित्रांनो बिनजोडच्या शर्यतीमध्ये बादशाह बोलला तरी चालेल बिरजा बैला, कारण की याचीसुद्धा कारकिर्दी खूप मोठी आहे. आताच आपल्याला समजण्यात आलं बिरजा सोबत पैरा आहे आज कृष्णा कटेकर दादा यांचा. बच्चा आणि बिरजा आज सोबत पळणार आहेत आणि मोठी शर्यत होणार आहे. आय थिंक विरुद्ध पुष्पा आहे ना? विरुद्ध पुष्पा आहे. सो नक्कीच ही शर्यत बघायला मजा येईल. दादा काय बोलू शकता आजच्या गुढीपाडवा निमित्त? आपली गुढीपाडवा निमित्त आज म्हणजे पळवायचा नव्हता, पण आता आपले अड्डे पण जास्त नाहीत, 1 तारखेपर्यंत बंद आहेत. त्याच्यामुळे आज विचार केला चला आज शेवटचा अड्डा करून जाऊ. दादा आज ऊन पण खूप आहे ना? हां ऊन तर भरपूर, उन्हाळा तोडत नाही. सो चला तयार झालाय बिरजा. असं त्याला झालं की कधी मैदानात जातो आणि कधी गुलाल घेऊन येतो. सो चला आता पुढे जाऊन बघूया आणखीन कोणती बैल आलेत. कसा डरकाले दिले बघा संग्रामनी. आणि इथं बाजूला तर शुगर पनवेलकरांचा संग्राम आणि शुगरसुद्धा बोनवले अड्ड्यात आज गुढीपाडानिमित्त आलेलं आहे. दादा काय बोलू शकता या बैलाबद्दल? काय बोलू शकता संग्राम आणि शुगर? दोन्ही पब्लिकने पळतात, दोन्ही साईडने जेवढी पब्लिक असेल तेवढे पळतात ते. दादा हे दोन्ही जोडी कधी एकत्र पळालेली आहेत? हो पहिले एकदा देसाईला पळवलेली, त्याला महिना व्हायला आला असेल ना. आजचं काय नियोजन आहे? आज गाडी जमलेली आमची दोन्ही बैल सांगू. राजा पावरची करोजा मजकूरच्या त्यांची घरची आपली घरचे. नुकताच आपण ज्या संग्राम बैलाबद्दल बोलत होतो हा संग्राम बैल पनवेलकरांचा आणि राजा आणि पॉवरसोबत म्हणजे दमदार अशी जोडी आहे तीसुद्धा. आणि त्या जोडीसोबत घरचा साजच धावणार. घरचा साज तो नक्की आज शर्यती बघायला मजा येणार आहे. सो मित्रांनो संग्राम आणि शुगरची राजा आणि पॉवरसोबत 003 शर्यत आहे. सो ती नक्कीच बघायला मजा येईल. नक्कीच आपण मुलाखती घेऊया दोघांची. झाडाच्या आणि मंडपाच्या छत्रछायेखाली वायर आराम करतोय. आब्बा नाद नाही. शर्यत जमले वाटतं? दादा नाही जमली. मग तो आताच उत्साहित झालेला आहे शर्यतीसाठी. काय बोलतो सूरज? मुलाखत घेता बाई, जाम हाय डिमांडेड मुलाखत होती यांची वायर बैलाची. सो कलंबोलीचा वायर. सो नक्कीच सुरेश दातीलच्या चॅनलवरती वायर बैलाची मुलाखत लवकरच येईल. मित्रांनो भोपर येथील संदीपभाई माली यांचा बादल ज्याने ओवला मैदान गाजवला होता आता नुकताच.
असा बादल बैल आपल्या समोर आहे आणि DSP ग्रुपचा सरपंचसुद्धा आपल्याला दिसतोय. सो आज मोठी मोठी नामांकित बैलं आलेली आहेत आणि नुकताच आपल्या मुंबईमध्ये प्रदार्पण केलं आहे बादल यांनी. आणि मित्रांनो तिकडे समोर पाहू शकता कन्हैया, खूप जुना बैल आणि नामांकित असा बैल, तो काळ गाजला होता. सो आता आपण तिथे जाणार आहेत कन्हैयाला भेटायला. मित्रांनो ND शेठ पाटील यांचा रायफल 1010 सुद्धा आला आहे मैदानात आणि शर्यत जमलेली आहे. मित्रांनो पुष्पासुद्धा दखल झाला आहे बोनवली अड्ड्यात आणि पाहू शकता असा अड्डा भरलेला आहे. मित्रांनो भालचा बादल आणि पुष्पा पाहू शकता गाडी झोपलेली आहे. सो आता शर्यत सुरू होईल यांची थोड्या वेळातच. पुष्पा अशा प्रकारे पाणी केले जाते.